गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मित्रांनो, मी लाईफ कोच पवित्रा, तुमची मेंटर आणि मैत्रीण. बघता बघता बाप्पाच्या विसर्जनाची पण वेळ आली. बाप्पांचं जेव्हा ही आगमन झालेलं होतं त्यावेळेला नक्कीच मनामध्ये खूप उत्साह होता. एक वेगळाच आनंद सगळीकडे होता. भक्तिमय वातावरण घरामध्ये पसरलेलं. पण जेव्हाही विसर्जनाचा क्षण येतो त्यावेळेला बाप्पा नेहमी हे एकच सांगत असतात की कुठलीही गोष्ट ही क्षणभंगूर असते. एखाद्या गोष्टीची जेव्हा सुरुवात होते तर त्याला कधी ना कधी निरोप द्यावा लागतो आणि जेव्हा ही निरोप होतो त्यावेळेला एक नवीन सुरुवात पण झालेली असते. भले बाप्पाचा आज निरोप होत असेल पण बाप्पा नेहमी आपल्या मनामध्ये राहणार आहे. आपल्या कृतीमधून, आपल्या संस्कारातून, आपल्या कार्यातून, आपल्या वागण्यातून. सो जेव्हाही बाप्पांचं आता विसर्जन होणार आहे, मला असं वाटतं आपल्या आयुष्यातली जेवढेही दुःख आहे, चिंता आहे, काळजी आहे, जे काही ओझं आपण मनामध्ये पकडून ठेवलेलं आहे तेही आता आपण बाप्पांसोबत सोडून देऊया आणि एका नव्या ऊर्जेने, नव्या उत्साहाने, नव्या स्वप्नांनी आयुष्यात पुढे जाऊया. मित्रांनो, बाप्पा नेहमी हेच सांगत असतात की आयुष्याचा हा जो क्षण आहे, आत्ताचा जो वर्तमान काळ आहे तो महत्त्वाचा आहे. तो तुम्ही कसा जगता, तो तुम्ही कसा एन्जॉय करता ते खूप महत्त्वाचं आहे. शेवटी याच आठवणी आपल्याला आयुष्यभर राहणार आहे. जे काही आपण 10 दिवसामध्ये मजा केली असेल, धमाल केली असेल, कोणी 1.5 दिवस असेल, कोणी 5 दिवस असेल, कोणी 7 दिवस असेल, पण जो काही क्षण होता त्या ज्या मेमरीज आहेत, त्या ज्या आठवणी आहेत आणि तो जो आनंद आहे तो नक्कीच पैशांमध्ये सुद्धा नाही मिळू शकत. सो प्रेझेंट मुमेंट जगा, एन्जॉय करा, आयुष्याला सेलिब्रेट करा. दुःखाला कवटाळून बसू नका, कारण जरी दुःख असलं तरी ते सुद्धा क्षणिक आहे, तेही कधी ना कधी जाणारच आहे. सो मला असं वाटतं बाप्पाला एक आपल्याकडून हीच देण असेल की आपण प्रत्येक मुमेंट जगूया, प्रत्येक मुमेंट एन्जॉय करूया. बाप्पाचं ते अस्तित्व आपल्या हृदयामध्ये कायम ठेवूया आणि जाता जाता बाप्पाला एकच सांगूया की पुढच्या वर्षी लवकर या. चला तर मग एकत्र बोलूया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.